नमस्कार मित्रांनो, मी शशिकांत पेडवाल. पासवर्ड श्रीमंतीचा या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि अनेकांना या नवीन वर्षामध्ये श्रीमंत व्हायचं आहे आणि यासाठीच पासवर्ड आज आपण शोधणार आहोत. तज्ज्ञ मार्गदर्शक असलेले शशांक रावले यांच्यामार्फत आजचा आपला विषय आहे शेअर बाजार 2024, एक विशेष चर्चा. डॉक्टर शशांक रावले, आपलं स्वागत. नमस्कार 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 नमस्कार. मित्रांनो, महाराष्ट्रातील सक्सेसफुल असे शेअर ट्रेडर, इन्व्हेस्टर, सल्लागार आणि स्टेडर स्पीकर देखील आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरांनी देखील शेअर मार्केटमध्ये अमेरिकेच्या कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमधून डॉक्टरी मिळवली आहे. आणि असे खूप कमी लोक आहेत मित्रांनो की जे शेअर बाजारामध्ये PhD करतात. तर यापैकी शशांकजी रावले एक आहेत. अनेक पुरस्कारांनी डॉक्टर शशांक रावले यांना सन्मानित करण्यात आलं आहे. महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल श्रीमान भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते त्यांना बेस्ट टेक्निकल ॲनालिसिस्ट आणि इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर या पुरस्कारसुद्धा मिळाला आहे. आणि विशेष सोनू सूद, विद्युत जामवाल, तसेच गोव्याचे मुख्यमंत्री श्रीमान प्रमोदजी सावंत आणि केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते सुद्धा त्यांना देखील अवॉर्ड मिळाला आहे. फोर्ब्सनं देखील त्यांच्या या कामाची दखल घेतली आहे. आणि इतकंच नाही तर त्याचं 700 शब्दाचं आर्टिकल प्रकाशितसुद्धा केलं आहे. तर चलिए देवीर सज्जनो, चला आपण पाहूया पुढे आणि प्रश्न विचारूया सरांना. शशांकजी, पहिला प्रश्न ये आपके सामने आहे. शशांकजी, गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, मात्र गुंतवणुकीसाठी शेअर बाजारच का? असं एक उत्तम मार्ग आहे. यशासाठी कोणता उत्तम मार्ग आहे मला प्रेक्षकांना जाणायला? येस प्रेक्षकांनो, मला नक्कीच सांगायला प्रेक्षकांना लक्षात घ्या. आता होतं असं की आज अनेक मार्ग उपलब्ध असतात. मी पण अनेक ठिकाणी गुंतवणूक आणि ट्रेडिंग इन्व्हेस्ट सगळं मी विचार केला. पण लक्षात घ्या, मला सगळं फिरून आलं तर मला कळलं की शेअर मार्केटमध्ये जेवढा पैसा आहे तेवढा बाकी कुठेही पैसा नाही आहे. आणि ह्याची पूर्ण जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल सो तुम्ही माझ्या टीमला फोन करू शकता. आम्ही किती प्रॉफिट कमवलेत, मी, माझ्या लोकांनी, माझ्या क्लायंट्सने किती प्रॉफिट कमवलेत, ह्याची पूर्ण माहिती तुम्ही माझ्या प्रेक्षकांनो टीमकडनं घेऊ शकता. आणि जेव्हा तुम्ही बघाल की आम्ही नेमके किती पैसे कमवतोय, जेव्हा तुम्ही स्वतःहून तुमच्या डोळ्यांनी बघाल तेव्हा नक्कीच तुम्हाला विश्वास पटेल. तेच काय तर म्हणून मी तुम्हाला प्रेक्षकांनो शेअर ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट्स जे प्रॉफिट तर दाखवतोच, प्लस मी शेअर ट्रेडिंग मी तुम्हाला लाईव्हमध्ये पण प्रेक्षकांनो आम्ही करून दाखवतो. आम्ही एक सेशन घेतो जेव्हा तुम्ही आमच्यावर कनेक्ट होता. मी एक लाईव्ह मार्केट सेशन घेतो. लाईव्हमध्ये मी ट्रेडिंग, लाईव्हमध्ये अनालिसिस करून दाखवतो, लाईव्हमध्ये प्रॉफिट करून दाखवतो. मी महाराष्ट्रात जाऊन प्रेक्षकांनो चेक करा असं कोण आहे. तुम्ही यूट्यूबवर चेक करा, कुठेही चेक करा, तुम्हाला लाईव्हमध्ये ट्रेडिंग, लाईव्हमध्ये अनालिसिस करून दाखवणं तुम्हाला सहसा कोणी मिळणार नाही. आय एम द ओनली वन. आणि म्हणूनच आमचं एवढं चांगलं काम चाललं आहे. आम्ही एवढं चांगलं महाराष्ट्र नाव प्रेक्षकांनो आम्ही कमवलेलं आहे. सो अशाच प्रकारे नक्कीच तुम्हाला देखील प्रेक्षकांनो फायदा होऊ शकतो. लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा ट्रेडिंग करता तेव्हा ट्रेडिंगमध्ये तुम्ही दिवसातनं 10 मिनिटं जरी दिली तरी पण तुम्ही भरपूर चांगला पैसा प्रेक्षकांनो कमवू शकता. मोबाईल, कम्प्युटर कुठेही बसून ट्रेडिंग करा आणि चांगला पैसा प्रेक्षकांनो तुम्ही कमवू शकता. तुमचं नोकरी, व्यवसाय सगळं सांभाळून तुम्ही चांगला प्रेक्षकांनो पैसा ट्रेडिंगच्या माध्यमातून तुम्ही कमवू शकता. आणि छोट्या पैशापासून आपण नक्कीच प्रेक्षकांनो सुरुवाती करू शकतो. एवढा चांगला पण प्रॉफिट हा शेअर मार्केटमध्ये होतो. तेच काय तर इव्हन गुंतवणुकीमधनं प्रेक्षकांनो लक्षात घ्या, आम्ही आता 2024 चालू झालेला आहे प्रेक्षकांनो, राईट. सो आम्ही 2023 मध्ये जवळपास 70% रिटर्न्स आम्ही गुंतवणूकमधनं प्रेक्षकांनो काढलेले. ह्याचे सगळे प्रूफ आमची टीम तुम्हाला देईल. आमच्या टीमला फोन करा, सगळे A to Z प्रूफ. आज प्रूफशिवाय तुम्ही बोलू नका, सगळे प्रूफ मागा. आज लक्षात प्रेक्षकांनो बोलणारे तुम्हाला भरपूर भेटतील पण प्रूफ दाखवणारे तुम्हाला सहसा मिळणार नाही. तर आमच्या टीमकडनं सगळे प्रूफ मागा, तेव्हा जाऊन तुम्हाला विश्वास पडेल येस मार्केटमध्ये नक्कीच फायदा होतो. आणि जेव्हा तुम्ही ते प्रूफ बघाल तेव्हा नक्कीच तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि तुम्ही आमच्यावर जो प्रवास आहे तो नक्कीच तुम्हाला चांगला होईल. का माहिती प्रेक्षकांनो, कारण गेल्या 17 वर्ष, आता सर 2024 मध्ये आम्हाला 17 वर्ष झाली शेअर मार्केटमध्ये. आम्ही जवळपास लाखभर लोकांना आम्ही ट्रेन केलेलं आहे. आणि तुम्ही जाऊन प्रेक्षकांनो त्याचे आमचे गुगल रिव्ह्यूज सर तुम्ही जाऊन चेक करू शकता. तुम्ही शशांक रावले ग्रुप रिव्ह्यूज तुम्ही प्रेक्षकांनो टाका, तुम्हाला एकही निगेटिव्ह रिव्ह्यू मिळणार नाही. सगळ्यांनी आम्हाला 5 स्टार रेटिंग दिलेत आणि सगळे आमच्याबद्दल पॉझिटिव्ह बोलत आहेत. आणि सहसा सर कुठे बघायला मिळणार नाही. आणि गुगल रिव्ह्यूज आपण सर डिलीट पण मारू शकत नाही, राईट. सो बाकी आपण युट्यूबचे रिव्ह्यूज वगैरे डिलीट मारू शकतो, गुगल रिव्ह्यूज कोणी डिलीट मारू शकत नाही. सो म्हणूनच तुम्ही स्पेशली जाऊन गुगल रिव्ह्यूज चेक करा, नक्कीच तुम्हाला भरपूर आवडतील. आणि अशा प्रकारे प्रेक्षकांनो आपलं काम आहे. ज्यावेळी तुम्ही आमच्याशी कनेक्ट व्हाल तेव्हा तुम्हाला पण सेम अनुभव येईल आणि नक्कीच तुम्ही पण चांगले पुढे जाऊ शकता. शशांकजी धन्यवाद. नेक्स्ट प्रश्न आहे माझा. शशांकजी, आता नवीन वर्ष सुरू झालं आहे आणि आज आपण एक विशेष लाईव्ह कार्यक्रम घेत आहोत. येस. तर आमचा जो प्रश्न आहे मित्रांनो की त्यानिमित्ताने प्रेक्षकांना शेअर ट्रेडिंग आणि गुंतवणुकीच्या कोर्सेसमध्ये एक विशेष सवलत आणली आहे असं मला कळालं आहे.
तर त्याबद्दल जरा प्लीज आमच्या प्रेक्षकांना सांगा. नक्कीच प्रेक्षकांनो, आता नवीन वर्ष आहे आणि नक्कीच नवीन वर्षात लोकांची सुरुवात चांगली झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही विशेष सवलत प्रेक्षकांना आम्ही आणलेली आहे, राईट. तर सवलतीबद्दल मी तुम्हाला सांगणारच आहे प्रेक्षकांनो, आणि तुम्हाला त्याची स्क्रीनवर पण माहिती दिसत असेल. पण त्याआधी मला सांगायला नेमकं आम्ही या कोर्समध्ये शिकवतो काय ह्याची नक्कीच तुम्हाला प्रेक्षकांना माहिती द्यायला आवडेल. लक्षात घ्या, हे आमचे जे शेअर ट्रेडिंग गुंतवणूक कोर्स आहे हे आम्ही तुम्हाला A to Z, तुम्हाला A to Z प्रेक्षकांना तुम्हाला शेअर नॉलेज मिळतं. आणि आम्ही जे A to Z नॉलेज देतो, एकदा त्यांनी नॉलेज घेतलं सर की त्यांना बाकी कुठेही जायची गरज नाही. प्रॉपर सगळं त्यांना मिळतं आणि जे बोलतो ते आम्ही करून दाखवतो. प्रेक्षकांनो, जे आम्ही बोलतो ते करून दाखवले. तुम्ही बिंदास तुम्ही झीला कंप्लेंट करा, लिगल कंप्लेंट जे काय पाहिजे करू शकता. एवढा स्वतःवरती प्रेक्षकांनो मला कॉन्फिडन्स आहे, राईट. सो तुम्हाला A to Z नॉलेज मिळतं. आम्ही तुम्हाला रेकॉर्डेड प्लस लाईव्ह कोर्सेस देतो. रेकॉर्डेड कोर्सेस तुम्ही आज जसं एनरोल करा लगेच तुम्हाला रेकॉर्डेड कोर्सेस मिळतील, जे तुम्ही आजच्या आज तुम्ही बघायला सुरुवात करू शकता. आणि नक्कीच तुमचं नवीन वर्ष चांगलं जाईल आणि नक्कीच तुम्ही भरपूर चांगलं आर्थिक यश हे 2024 मध्ये तुम्ही कमवू शकता. त्याचबरोबर इव्हन लक्षात घ्या, तुम्हाला आम्ही लाईव्ह सेशन पण देतो. मी लाईव्हमध्ये तुम्हाला ट्रेनिंग देतो, लाईव्हमध्ये तुम्हाला शिकवतो आणि मी लाईव्हमध्ये तुमचे कोर्सेस घेतो. ह्याची पूर्ण माहिती तुम्हाला अगेन माझी टीम देईल. आता लाईव्ह तर तुम्ही अटेंड करालच, मी स्वतः तुम्हाला अटेंड करतो, तुमच्या प्रश्नांची उत्तर देतो. पण तुम्ही रेकॉर्डच्या भरशावर जरी राहिले तरी काय चिंता नाही. का माहिती एवढ्या सोप्या भाषेत आहे सर की एक सामान्य व्यक्ती इझिली त्याला समजू शकेल. तरी पण जर एखादा प्रश्न त्यांना अडला तर ते त्याच कोर्समध्ये सर आम्ही आमच्या टीमचे बोर्डलाईन नंबर्स त्यामध्ये आम्ही सर दिलेले आहेत, ज्यामध्ये आपले जे प्रेक्षक आहेत ते फोन करू शकतात. तरी पण जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर मिळालं तर डायरेक्टली तो कॉल माझ्याकडे डायव्हर्ट होतो. मी स्वतः सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो आणि एवढी सगळी आपण प्रेक्षकांना मेहनत घेतो म्हणून आमचे रिव्ह्यूज चांगले आहेत, म्हणून एवढं आम्ही गेले 17 वर्ष टिकलो. नाही तर सर आम्ही 17 दिवस पण टिकलो नसतो, राईट. नक्कीच त्याचा लोक सर प्रेक्षक जे आहेत आपले नक्कीच त्याचा प्रेक्षकांना तुम्ही बेनिफिट हा घेऊ शकता आणि नक्कीच तुम्हाला लाईफ टाईम फायदा, आम्ही तुम्हाला लाईफ टाईम सपोर्ट हा नक्कीच तुम्हाला देतो प्रेक्षकांनो. आता हे जे सगळं आपण शिकवतो सर, या कोर्सची मूळ जी किंमत आहे ती जवळपास 30,000 रुपये आहे. आणि सर अनेक लोक 30,000 कोर्स करतात पण, कारण रेग्युलरली आम्ही 30,000लाच देतो कोर्स. तरी पण ते लोक म्हणतात आम्हाला भरपूर चांगलं व्हॅल्यू फॉर मनी हे मिळालं. पण स्पेशली आज आपल्या झी24 तासच्या प्रेक्षकांसाठी सर पण आलेले आहेत आणि आपण एक लाईव्ह कार्यक्रम घेतोय आणि एक स्पेशल ओकेजन आहे आणि नवीन वर्ष पण आहे. सो म्हणून आपण काय करतोय, आपण हा जो 30,000चा कोर्स आहे तो देतोय फक्त 3400 रुपये, ओनली 3,400 रुपीज. येस, इन्क्लुडिंग ऑल टॅक्सेस सर. कुठले वेगळे टॅक्सेस पण भरायची गरज नाहीये आणि एक सामान्य व्यक्तीला असं एफोर्डेबल झालं पाहिजे. पण जे सर त्यांना व्हॅल्यू मिळतं ना ते फार 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 जास्ती आहे. प्रेक्षकांनो, जेव्हा तुम्ही एनरोल कराल ना, तुम्ही फक्त 3400 रुपये आम्ही तुमच्याकडे घेतो. मी 2-2 महिने तुम्हाला आम्ही पर्सनली पण ट्रेनिंग देतो आणि प्लस तुम्हाला जवळपास 45-50 तासाचे रेकॉर्डेड कोर्सेस मिळतात. A to Z नॉलेज मिळतं. तुम्ही लाईफ टाईम परफेक्टली ट्रेडिंग करू शकाल. तुम्हाला प्लस मी गुंतवणुकीचं पण प्रेक्षकांनो ज्ञान देतो. A to Z ऑल इन्व्हेस्टमेंट, बँका, म्युच्युअल फंड, इन्शुरन्स, PPA, बॉन्ड, पोस्ट ऑफिस, स्टॉक मार्केट आहे, तुमचं गोल्ड आहे, प्रॉपर्टी आहे, सिबिल आहे, एव्हरीथिंग जे एका सामान्य व्यक्तीला जे नॉलेज गरजेचं आहे ते सगळं प्रेक्षकांनो तुम्हाला त्या कोर्सेसमध्ये मिळतं. तुम्हाला काही वेगळं करायची गरज नाही. मी गेल्या 17 वर्षात सर मी शून्यातनं करोडपती झालोय आणि जे ज्ञान मी स्वतः डेव्हलप केलेलं आहे, कुठून मी म्हणजे कुठलेही पुस्तक वगैरे वाचले आहे सर, ते सगळं ज्ञान मी तुम्हाला कोर्सेसमध्ये देतो प्रेक्षकांनो. आणि तुम्ही जो व्हॅल्यू पे करताय त्याहून तुम्हाला भरपूर जास्त व्हॅल्यू हा मिळतो. आणि म्हणून प्रेक्षकांनो लक्षात घ्या, आम्ही तुम्हाला रिफंडेबल गॅरंटी देतो. तुम्ही विदिन 15 डेज जर तुम्हाला वाटतं आमचे कोर्सेस प्रॉफिटेबल नाही, जर तुम्हाला वाटते टेक्निक्स काम करत नाही, तुम्ही 1500 मी पूर्ण फीज रिफंड क्लेम करू शकता. अजून काय तुम्हाला पाहिजे, एवढा स्वतःवरती प्रेक्षकांनो कॉन्फिडन्स आहे. कारण तुम्हाला प्रॉपर व्हॅल्यू फॉर मनी मिळाला पाहिजे. जर मिळालं नाही तर आम्हाला चुकीचे पैसे नकोच आहेत, एवढं आम्ही करतो. पण लक्षात प्रेक्षकांनो, ही जी ऑफर आहे आज संध्याकाळी 6च्या आत तुम्हाला एनरोल करायचं आहे. 6च्या नंतर जर तुम्ही एनरोल केलं तर आम्ही ही सवलत देऊ नाही शकत, कारण आमचे लिमिटेड सीट्स आहेत. तर सगळ्यांना दिलं तर आम्हाला नक्कीच परवडणार नाही. पण नक्कीच तुम्ही त्याचा बेनिफिट घेऊ शकता आणि तुम्हाला लाईफ टाईम बेनिफिट प्रेक्षकांनो नक्कीच हा मिळेल, ही माझी अश्युरिटी आहे. आणि तुम्ही चांगल्या पुढे मार्केटमध्ये नक्कीच जाऊ शकता. देवी आणि सज्जनो, 30,000 रुपयांचा कोर्स फक्त 3,400 रुपयात. ऑफरचा लाभ घ्या आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. स्क्रीनवर दिसत आहे असलेल्या स्क्रीनवर जो नंबर दिसतो तुम्हाला त्याच्यावरती मिस कॉल करा मित्रांनो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जर तुम्हाला असं वाटलं की कोर्सेसमधील टेक्निक्स काम करत नाही आहे तर तुम्ही 15 दिवसाच्या आत पूर्ण फीज रिफंडसाठी क्लेम करू शकतात. अजून काय पाहिजे आहे तर नक्की एनरोल करा आणि या ऑफरचा फायदा घ्या. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया सर. सर, तुमच्यामध्ये आणि इतर ट्रेनर्समध्ये असा काय फरक आहे की लोक तुमच्या कामाला भरपूर प्रतिसाद देतात? काय असं काय कारण काय त्याचं? नक्कीच सर, असे तर प्रेक्षकांनो भरपूर फरक आहेत. पण थोडक्यात सांगायचं म्हटलं तर पहिलं म्हणजे मी तुम्हाला लाईव्हमध्ये मी आता असं तुम्ही जसं आम्हाला एनरोल करता कोर्सेसला मी एक वेगळं 1.5 तासाचं लाईव्ह मार्केट सेशन घेतो. जसं मी लाईव्हमध्ये अनालिसिस करून दाखवतो. ते लवकरच ते सेशन असेल, जसं एनरोल करते 2-4 दिवसात ते सेशन असेल सर. त्याचबरोबर जेव्हा मी बॅचेस घेतो तेव्हा पण मी लाईव्हमध्ये प्रेडिक्शन करून दाखवतो. त्याचे मी युट्यूबवर पण व्हिडिओज टाकलेत की लाईव्हमध्ये जसं मी बोललो तसे शेअर ते वर पळालेले आहेत सर. त्याचबरोबर मी माझ्या क्लायंटचं प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट दाखवतो मी. आणि
लक्ष प्रेक्षांनो, मी जो ट्रेडर आणि जो ट्रेनर आहे, हे कुठलंही सर मी पुस्तकी ज्ञान घेऊन मी पुढे नाही आलो. मी स्वतः सगळं ज्ञान डेव्हलप केलंय. शून्यापासून मी पुढे आलेलो आहे. भरपूर ट्रायल अँड एरर करून मी ते सोप्या भाषेत डेव्हलप केलंय. हे तुम्हाला कुठेही प्रेक्षांनो मिळणार नाही. आणि त्याचबरोबर लक्षात घ्या, नुसतं नॉलेज असणं मार्केटचं इम्पॉर्टंट आहे. ते नॉलेज योग्यरित्या आणि सोप्या रीतीने लोकांपर्यंत पोहोचवणं हे देखील इम्पॉर्टंट, जे मला चांगल्या रीतीने जमतं. आणि म्हणूनच एक सर, तळागाळातली लोक, माझ्याकडे शेतकऱ्यांपासून सगळी लोक, जे कमी शिक्षित पण लोक आहेत, ते पण चांगलं ट्रेडिंग करतात, चांगले पुढे गेले. ह्याचे सगळे प्रूफ प्रेक्षांनो आमच्याकडे आहेत. ह्यांचे टेस्टिमोनियल जे काय आहे ते सगळं युट्यूबवर पण आहे. प्लस तुम्ही माझ्या टीमकडून प्रेक्षांनो मागू शकता. ह्याचे सगळे प्रूफ सर आमच्याकडे आहेत. फ्रेंड, सो हे बाकीच्या ट्रेनर आमच्यामध्ये फरक आहे. आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट, तुम्ही ना प्रेक्षांनो जा, लाखो रुपयाचे मार्केटमध्ये कोर्सेस आहेत, ते तुम्ही करा. नंतर हवं तर आमच्याकडे या, तुम्हाला फरक कळेल. ते लाखो रुपयाचे कोर्सेस जे देत नाही ना, त्याहून जास्ती आम्ही तुम्हाला या 3400 रुपयाच्या कोर्समध्ये देतोय. सर, अनेक लोक फक्त म्हणा ना, म्हणजे फीज म्हणून व्हॅल्युएशन करतात. अरे 3400चा कोर्स आहे म्हणजे हा ठीकठाक असेल, अरे लाख रुपये घेतो म्हणजे हा चांगला शिकू असेल. कोणी सांगितलं? फक्त म्हणता ना, त्यांचे पैसे काढायची स्ट्रॅटेजी असते. पण आम्हाला सामान्य माणसांना पुढे घेऊन जायचं प्रेक्षांनो, मी शॉरिटी देतो की तुम्ही बाहेरचे कोर्स करा आणि नंतर आमच्याकडे तुम्हाला नक्कीच भरपूर जमीन आसमानचा फरक कळेल. सर्वात मोठा म्हणजे तो जो तुमच्याकडे जो ट्रेनर असेल ना, कोणी असेल, त्या व्यक्तीला माझ्या बाजूला बसवा आणि बोला, या डॉक्टर शशांक रावले सारखं लाईव्ह ट्रेडिंग, लाईव्ह अनालिसिस करून दाखवा. मी चॅलेंज घ्यायला रेडी आहे. तुम्हाला सहसा कोणी सापडणार नाही. अजून काय पाहिजे प्रेक्षांनो? नक्कीच याचा बेनिफिट. सर, शशांकजी, माझा एक वैयक्तिक प्रश्न आहे तुमच्यासाठी, का शेअर ट्रेडिंग गुंतवणुकीच्या माध्यमाने आपण साधारणतः किती पैसे कमवू शकतो? येस सर. आणि काय पोटेन्शियल स्टॉक मार्केट आहे? येस 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 किती पैसे कमवू शकतो आपण साधारणतः, येस सर, येस सामान्य व्यक्ती? येस, नक्कीच सर. प्रेक्षांनो, जसं सरांचा प्रश्न आहे मनात, तसं अनेकांना प्रश्न असतो की खरोखर चांगला पैसा बनतो, किती कमवू शकतो? तर प्रेक्षांनो सांगायला आवडेल, जेवढं तुम्ही बँकेच्या FD मधनं जेवढं वर्षभरात कमवता ना, त्याच्यावर किती जास्त तुम्ही महिन्याभरात तुम्ही ट्रेडिंग मधनं जवळपास 15, 20, 25% रुपये लोक महिन्याला आमच्याकडे कमवतात. परत अगेन त्याचे प्रूफ, आमचे ऑलमोस्ट सगळे ट्रेड हे बरोबर जातात. सगळे प्रूफ आमची टीम तुम्हाला देऊ शकते हे ट्रेडिंगच्या माध्यमातून. आणि हार्डली दिवसात 10 मिनिटं दिली अनालिसिस करायला, दॅट इज मोर दॅन इनफ. आणि गुंतवणुकीमधनं मी ऑलरेडी सांगितलं सर, आम्ही 70% रिटर्न्स काढलेत. बाकी तुम्ही इतर गुंतवणूक प्रेक्षांनो जाऊन चेक करा. मी ना युट्यूबवर एक व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही जाऊन शशांक रावले, तुम्ही माझा चॅनल चेक करा. एक मला वाटतं 10-12 दिवसावर मी व्हिडिओ टाकला आहे. तो जवळपास ऑलमोस्ट 300 लोक होती त्याच्यामध्ये. त्यांना मी विचारलं की तुम्ही 2023 मध्ये, आता 24 साल आहे, पण 23 मध्ये तुम्ही कुठे कुठे इन्व्हेस्टमेंट केले, मॅक्झिमम रिटर्न्स तुम्ही किती काढले? कोणी 15-20% बोललं हो ना, म्हणजे कुठे म्युच्युअल फंड कुठे टाकले असतील, कोणी डायरेक्ट इक्विटी केली, त्यांनी 23-24% पण कमवले. बट आपण माझ्या इतकं कोणीच नाही कमवले. आणि वी आर स्टँडिंग ॲट 70%, ऑलमोस्ट 70% रिटर्न्स फॉर 2023. आणि याचे सगळे प्रूफ माझी तुम्हाला टीम देईल. आणि म्हणूनच सर, जो शेअर मार्केट पोटेन्शियल आहे कुठेही नाही का, कारण मार्केटचा जेवढा पण पैसा ना प्रेक्षांनो, बँका, म्युच्युअल फंड, इन्शुरन्स, PPA, बॉन्ड, पोस्ट, जेवढा पण पैसा आहे, हा सगळा घुमून फिरून फक्त आणि फक्त शेअर मार्केट मिळतो. आणि म्हणूनच शेअर मार्केट एवढं पोटेन्शियल आहे. तर नक्कीच, आणि ह्या एवढ्या मोठ्या मार्केटमध्ये जर आपण मागे राहिलो तर आपण आर्थिक प्रगती कशी करणार? म्हणून आपण पण एक पाऊल पुढे आलं पाहिजे. आणि आपला मराठी माणूस पण शेअर मार्केटमध्ये चांगलं यश कमवू शकतो हे आपण जगाला दाखवून दिलं पाहिजे. आणि तरच आपण एक जगामध्ये आपण चांगलं आपलं नाव हे कमवू शकतो आणि पुढे जाऊ शकतो. व्हेरी गुड शशांकजी, अजून एक माझा प्रश्न आहे, का आपण आपला नोकरी व्यवसाय सोडून एक फुल टाइम ट्रेडर बनू शकतो का आपण? येस, नक्कीच सर. आज म्हणजे मला सांगायला प्रश्न, आज माझ्याकडे चांगल्या पदावर बसलेले लोक, म्हणजे ज्यांना चांगले पोस्ट आहेत प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट जॉबमध्ये, त्यांनी पण आपल्या नोकऱ्या सोडून फुल टाइम ट्रेडर पण झालेले आहेत. पण ते आपल्या म्हणता ना, आपल्या हौशेपोटी झालेले आहेत. आणि पण ते तुम्हाला म्हणता नाही, आज तुम्ही ट्रेडिंग शिकला, लगेच उद्या आपल्याला फुल टाइम ट्रेडर पेक्षा बनायचं नाहीये. तुम्ही कालांतराने बनू शकता. मे बी तुम्ही 5-6 महिने द्या, ओके, चांगलं ट्रेडिंग करा, नंतर तुम्ही फुल टाइम ट्रेडर हे बनू शकता. कोविडमध्ये अनेक लोक असतात ज्यांच्या नोकऱ्या गेल्यात, ते फुल टाइम ट्रेडर माझे क्लायंट्स आज मला भरपूर थँक्स बोलतात. सर, याच्यासाठी काय प्रोसेस काय आहे? हां, प्रोसेस मी सांगतो. येस, प्रोसेस अशी प्रेक्षांनो, पहिलं म्हणजे तुम्ही जसं आम्ही कोर्सेस देतो, तुम्ही योग्यरित्या ज्ञान घ्या. ज्ञान घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही काय करतो, तुम्हाला पहिलं पेपर ट्रेडिंग करायला सांगतो. ॲक्च्युअल पैसे लावायचे नाहीत, पेपर ट्रेडिंग करायला सांगतो. पेपर ट्रेडिंग करा, हे सगळं शिकवलं तुम्हाला कोर्सेसमध्ये, आणि मी पण लाईव्हमध्ये शिकवतो. सो पेपर ट्रेडिंग करा, त्यानंतर एक छोटा पैसा लावा, नंतर हळूहळू मोठा पैसा लावा, आणि नंतर एक फुल टाइम ट्रेडर बनू शकता. पण सर, ॲक्च्युअली फुल टाइम ट्रेडर बनायची गरज नाही. काम आहे त्याचं 10 मिनिटं 15 मिनिटं लागतात तो अनालिसिस करायला, फक्त 10 मिनिटं. येस, सगळं नोकरी व्यवसाय सगळं सामान्य लोक करू शकतात. म्हणजे तुम्ही ट्रेडिंगमध्ये पण पैसे कमवा, गुंतवणूकमध्ये कमवा, प्लस नोकरी व्यवसाय कमवा, सगळीकडे पैसे कमवा. मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम आपल्याकडे असले पाहिजे. मी स्वतः ट्रेडर असून, मी ट्रेनर असून तुम्हाला बोलतो प्रेक्षांनो, फुल टाइम देऊ नका, कारण आयुष्यातला आपला वेळ हा फार इम्पॉर्टंट. तुम्ही जर भरपूर ठिकाणी वेळ देताय आणि म्हणता ना, तुम्ही जर चांगले पैसे कमवताय, नक्कीच आपला मराठी माणूस चांगल्या रीतीने पुढे जाऊ शकतो आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम नक्कीच प्रेक्षांनो बनू शकतो, असं मला वाटतं. सर, माझा अजून एक प्रश्न आहे, का अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्यामुळे तुम्ही शेअर बाजारातून शून्यातून करोडपती झाला? आज तुमची गाडी बघितली, क्या बात आहे, 2.25 लाखाची गाडी तुमची. 2.25 करोड सर. 2.25 करोड, सॉरी क्षमा करा. आणि इतकी मोठी गाडी तुम्ही घेऊ शकता, म्हणजे सर तुम्ही असं काय केलं का
त्यातून इतके पैसे कसे तुम्ही कमवले? येस, नक्कीच प्रेक्षकांनो. मला पहिलं मी सांगायला आवडेल, मी शेअर असं तर माझ्याकडे अनेक गाड्यांचं प्रेक्षकांनो कलेक्शन आहे, पण त्यातनं आत्ता मी मर्सिडीज बेंज GLS घेतलेली आहे, जी 2.5 कोटीची गाडी आहे. ओके. आणि लक्ष प्रेक्षकांनो, ही मी गाडी कशी घेतली आहे तर मी माझे शेअर्सचं प्रॉफिट विकून मी ही गाडी घेतली आहे, जी तुम्हाला सहसा नॉर्मल कोणत्या व्यक्तीकडे दिसणार नाही. मोठे फिल्म स्टार्सकडे तुम्हाला ही गाडी दिसेल आणि फार क्वचित लोकांना दिसेल. आणि म्हणता ना, तर मी ही गाडी प्रेक्षकांनो घेतलेली, एक सामान्य व्यक्तीने ही गाडी प्रेक्षकांनो घेतलेली आहे. सो एवढं पोटेन्शियल, अशीच माझी लोक पण चांगल्या गाड्या घेतात शेअर्सच्या प्रॉफिटमधनं. ह्याचे सगळे प्रूफ माझ्या टीमकडनं मागू शकता की खरोखर किती पैसे भरले, काय जे काय पाहिजे ते सगळं तुम्ही माझ्या टीमकडनं मागू शकता. आता लक्षात जसं तुम्ही विचारलं की हे यश कसं कमवलं. येस, कन्सिस्टन्सी. मी शून्यातनं पुढे आलो. आज मला असं सांगायला आवडेल की मी ज्या स्ट्रगलिंग स्टेजला होतो, 17 वर्ष झाली मला मार्केटमध्ये, मी जे नवीन होतो, मला वाटतं 1-1.5-2 वर्ष लागली पहिलं प्रॉफिट बघायला. कारण कोणी गाईड करणार नव्हतं, कारण कोणी सांगणार नव्हतं. मी कॉलेजमध्ये होतो, मी माझा प्रयत्न करत होतो आणि नंतर मग मला कुठे यश मिळालं. मी स्वतः रिसर्च करायला लागलो. प्रेक्षकांनो, मी सकाळी 9 वाजता मी माझ्या बेडरूममध्ये जायचो रिसर्च करायला. संध्याकाळी 5-6 वाजता सर मी बाहेर निघायचो. घरचे बोलायचे काय करतो कळत नाही, पण जेव्हा मी तिकडनं बाहेर निघालो तेव्हा मी मार्केटची प्रत्येक मुवमेंट सांगू शकतो. आणि नंतर ते एवढे सोपे कोर्सेस केले की आज एक सामान्य व्यक्ती पण इझिली, सर आज मला सांगायला आवडेल, मला वेळ लागला पण आज मी एवढे कोर्सेस सोपे डेव्हलप केलेले आहेत की आज माझा सामान्य जो ट्रेडर आहे तो माझ्याकडे शिकल्यानंतर 1-2-3 दिवसामध्ये सर सांगतो, सर मी पैसे कमायला लागलो, मला ट्रेडिंगमध्ये प्रॉफिट होतोय. हे सगळे प्रूफ आहेत आमच्या प्रेक्षकांना. तुम्ही माझ्या टीमकडे मागू शकता. एवढं छान वाटतं. मी माझ्या व्हिडिओजमध्ये पण बोलले, त्याचे मी रेकॉर्डिंग पण आहेत माझ्याकडे, की इव्हन लेडीज पण आहेत ज्या हाऊसवाईफ वगैरे आहेत, त्या पण 1-2 दिवसात शिकल्यानंतर पैसे कमायला लागतात. म्हटलं क्या बात आहे, मला 1-1.5-2 वर्ष बघायला लागलेली आपल्या माध्यमातून एवढं चांगलं कमवत आहे, तर हे माझ्यासाठी फार समाधानकारक गोष्ट आहे सर. फार चांगलं वाटतं. क्या बात आहे, खूप छान. सर, एक प्रश्न अजून आहे माझा. आता येणार जे वर्ष आहे 2024, यामध्ये शेअर बाजाराची वाटचाल कशी असेल असं तुम्हाला वाटतं? येस विषय, आता 2024 आता चालू आहे. सो नक्कीच माझ्या हिशोबाने मार्केट, मी आता सर मला सांगायला आवडेल, 18 जुलै 2023 मध्ये मी लोकांना बोललेलो, आपल्या माध्यमातून बोललेलो की मार्केट जे आहे, भरपूर लोकांना वाटतं क्रॅश होईल का, खाली पडेल का. सो मी बोललेलो मार्केट क्रॅश वगैरे काय होणार नाही आणि मार्केट थोडं छोटं करेक्शन देऊ शकतं, जे मध्ये दिलं पण, आणि करेक्शन काय फरक पडत नाही. आणि तुम्ही आता बघा असाल, आपण आता 2024 मध्ये बसले, मार्केट मस्त छान चाललेलं आहे आणि पुढेही चांगलं वाढणार आहे. आणि प्रश्न लक्षात घ्या, आपल्याला जर योग्य नॉलेज असेल ना, प्रॉपर नॉलेज, आता आम्ही गेले 17 वर्षात किती वेळा मार्केट वर खाली झालं असेल, योग्य नॉलेज असेल, कुठे एंट्री करायची, कुठे एक्झिट करायची, सगळं माहिती असेल मला आणि माझ्या क्लायंट्सना पण. सो काही फरक पडत नाही. असं मार्केट खाली पडो वर जाऊ, पडत्या मागणं भरपूर चांगला पैसा बनतो, वाढत्या मागणं बनतो. ते कसं बनतो, पडत्या मागणं कसा बनतो, ऍक्च्युअली पडत्या मागणं भरपूर जास्ती बनतो. हे सगळं आम्ही तुम्हाला ट्रेनिंगमध्ये शिकवतो. आणि म्हणूनच जी लोक लांबून मार्केटला बघतात त्यांना ती गोष्ट कळत नाही. जेव्हा आत्मविश्वास गुस्सा तेव्हा कळतं, यार हे तर सही आहे, सगळ्या दृष्टीने पैसा बनतो, मग अजून काय पाहिजे आयुष्यात. तर नक्कीच हा बेनिफिट तुम्ही पण घेऊ शकता आमच्या माध्यमातून. क्या बात आहे, धन्यवाद. मला एक सांगा अजून, का शेअर बाजाराचा अर्थव्यवस्थेला कसा फायदा होऊ शकतो? येस सर, आता त्याच्यात एक बेस्ट एक्झाम्पल द्यायचं म्हटलं, प्रेक्षकांनो मला सांगा, जे असं कोविड आलं, सगळं बंद झालेलं, सगळे लॉकडाऊन होतं, शेअर बाजार बंद झालं का? आज कोविडमुळे मान्य अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अर्थव्यवस्था डाऊन झाली, सगळं झालं, पण जर शेअर बाजार बंद झाला ना प्रेक्षकांनो, सो जो आपल्या अर्थव्यवस्थेला फटका पडला त्याच्यावर कितीतरी पटीने जास्ती आपल्या अर्थव्यवस्थेला फटका पडला असता जर शेअर बाजार बंद झाला. सर आज आमचं पण काम चालू होतं, सगळं होतं, माझी टीम पण भली वर्क फ्रॉम होम किंवा जे काय असतं ते काम करत होती, आम्ही काम बंद करू शकत नव्हतो, कारण शेअर बाजार आहे तो अर्थव्यवस्था आहे, शेअर मार्केट. लक्षात कसं आहे त्याचं मी प्रोसेस थोडक्यात सांगतो सर, की आज एखादी कंपनी स्टॉक लिस्टिंग करते, जेव्हा शेअर बाजार वाढतं त्यावेळी ट्रेडर, इन्व्हेस्टर्स, फॉरेन इन्व्हेस्टर्स सगळ्यांचा पैसा वाढतो आणि शेअर मार्केटमुळे बाहेरचा पैसा भारतामध्ये येतो, त्यामुळे अनेकांना आणि कंपन्या ग्रो झाल्या तर इन्व्हेस्टरचा पैसा वाढतोच, पण त्याचमुळे प्रोडक्शन वाढतं, प्रोडक्शन वाढल्यामुळे सप्लाय वाढतो, सप्लाय वाढल्यामुळे महागाई कंट्रोलमध्ये राहते आणि कंपन्या वाढल्यामुळे अनेकांना नोकऱ्या मिळतात. लोकांना नोकऱ्या मिळाल्या तर सामान्य व्यक्तीच्या खिशात पैसे जातात, सामान्य व्यक्तीच्या खिशात पैसे गेले तर आपल्या देशाचा GDP म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट वाढतो आणि ओव्हरऑल शेअर मार्केट असल्यामुळे सगळ्यांनाच फायदा होतो. इव्हन ओव्हरऑल इकॉनॉमी ग्रो झाल्यामुळे गव्हर्नमेंटला पण चांगले टॅक्सेस मिळतात, सरकार पण ग्रो होते, सरकारकडे पैसा आला तर आपलं नक्कीच अर्थव्यवस्था आणि म्हणतात ना सगळा बाकीची डेव्हलपमेंट आहे देशाची ती पण होणार. तर अशा प्रकारे जर शेअर मार्केट आहे तर एक छोट्या व्यक्तीपासून ते मोठ्या व्यक्ती सगळ्यांची प्रगती होते आणि एका मोठ्या कंपनीच्या भरोश्यावर छोटे छोटे वेंडर्स पण डिपेंडेंट असतात, तर त्यांची पण प्रगती होते. सो शेअर मार्केट आहे तर सगळं. आणि नक्कीच तुम्ही जेव्हा ट्रेडिंग आणि गुंतवणूक तुम्ही प्रेक्षानं करता तर नक्कीच जर सगळ्यांची प्रगती होतं तुमची का नाही होणार, तुमची पण भरपूर चांगली प्रगती आहे शेअर मार्केटच्या मध्ये नक्कीच होऊ शकते आणि ही होतेच. म्हणून आम्ही आज इकडे एवढ्या चांगल्या प्रगती आम्ही करतोय आणि मी आज हॅप्पी आहे सर की आज मी शेअर मार्केटमध्ये आहे. जर मी शेअर मार्केटमध्ये नसतो तर मला माहित नाही मी काय करत असतो. गॉड्स ब्लेसिंग की आज मी मार्केटमध्ये मी आणि माझी लोक एवढा चांगला पैसा कमवते. सो ही गोष्ट प्रेक्षानं तुम्ही पण कमवू शकता आणि तुम्ही पण मार्केटमध्ये चांगला पैसा आमच्या मध्ये नक्कीच कमवू शकता.
क्या बात आहे शशांकजी, खूप छान माहिती दिली तुम्ही. अजून एक प्रश्न माझा असा आहे का एका सामान्य व्यक्तीला शेअर मार्केटचं ज्ञान घेणं गरजेचं आहे का डायरेक्ट शेअर मार्केट त्यांनी सुरू करावं डायरेक्ट? येस विश्वनाथ, आज लक्षात घ्या सगळ्या गोष्टी फायदा आहे. आज जसं आपण नोकरी व्यवसाय करत असाल, एका रात्री तुम्ही उभा केला का नाही, राईट? आज मान्य आहे आम्ही तुम्हाला म्हणता महिन्याभरात तुम्ही चांगले ट्रेडर बनू शकता, पण प्रॉपर योग्य नॉलेज घ्या. अर्धवट नॉलेज घेऊन कधी पुढे जाऊ नका. एवढं सोपं आम्ही डेव्हलप केलं की काही सर फरक पडत नाही, इझिली लोक पुढे जाऊ शकतात. पण माझ्या हिशोबाने सर प्रत्येका व्यक्तीला आज आजची काळाची गरज आहे, हे प्रत्येका व्यक्तीने नॉलेज घेणं गरजेचं आहे. शेअर ट्रेडिंग तर आहेच, प्लस त्याचबरोबर गुंतवणुकीचं आपल्यापेक्षा नॉलेज नसेल ना तर, आणि नॉट ओन्ली शेअर मार्केट, बाकी सगळ्या गुंतवणूक जे आम्ही तुम्हाला शिकवतो, तर आपण काळाच्या मागे पडू की आपल्यावर फसवणूक होऊ शकते. किंवा आपण म्हणतो ना, जोपर्यंत आपण पैशासाठी काम करतोय आपली आर्थिक प्रगती होणार नाही. ज्यावेळी आपण आपल्या पैशाला कामाला लावतो त्यावेळी आपली भरपूर चांगली आर्थिक प्रगती होते. आणि हे माझं काम आहे. आज पेक्षा आज मी कधी रिटायरमेंट घेऊ शकतो का माहिती आहे, कारण माझा पैसा माझ्यासाठी भरपूर काम करतोय आणि म्हणून मला काम करायची गरज नाही. माझं आज वय 35 आहे. मी उद्या जरी म्हटलं मला रिटायरमेंट घ्यायची काही फरक पडत नाही. तुम्ही स्वतःला विचारा तुम्ही असं करू शकता का? वय तुमचं काही असू दे, पण अनेकांचं उत्तर हे नाही असेल, राईट? तर हे हो मध्ये कन्वर्ट करायचं नक्कीच तुम्ही शेअर मार्केट हा चांगला माध्यम आहे ज्यातून तुम्ही आर्थिक प्रगती आणि तुम्ही फायनान्शियल रिटायरमेंट लवकर घेऊ शकता आणि तुम्ही फायनान्शियल स्टॅबिलिटी त्यातनं मिळू शकता. सर एक प्रश्न असा आहे की म्युच्युअल फंड आणि हे जे IPO येतात तर याबद्दल तुमची काय म्हणजे तुमचं मार्गदर्शन असावं? येस सर, आता केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे? म्हणजे बरेच लोक आता IPO येतात, IPO टाकणं फटाफट करा लवकर, किंवा आता म्युच्युअल फंड असतं तर कशात इन्व्हेस्टमेंट करायची, कशी करायची का नाही करायची, याबद्दल प्लीज गाईडलाईन करा प्लीज. प्रेक्षांनो, आपण काय केलं पाहिजे आणि त्याच्यावर आपल्याला काही नाही केलं पाहिजे ह्याचं जे योग्य ज्ञान असेल ना, तुमची प्रगती भरपूर होते. सो माझं वैयक्तिक मत असं आहे की म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करायची नाही. माझा 1 रुपयाही म्युच्युअल फंडात नाही आहे. आता अगेन ह्याचं कारण काय आहे सगळं आम्ही कोर्समध्ये तुम्हाला शिकवतो, पण त्याचं कारण मी बेसिकली सांगतो. जसं आम्ही सर 70% रिटर्न्स कमवले याचे सगळे प्रूफ आहेत. तुमचं जाऊन म्युच्युअल फंड प्रेक्षांनो चेक करा, तुम्हाला किती दिले, 15-20-25% वर कोणालाही मिळाले नसतील म्युच्युअल फंड रिटर्न्स, राईट? आणि कसं आहे, जे म्युच्युअल फंड कंपनी आहे तुमच्याकडे FMC चार्ज म्हणजेच फंड मॅनेजमेंट चार्जेस घेते, राईट? तुम्हाला काय वाटतं फक्त फंड मॅनेज चार्जेसवरती डिपेंड असतात का? नाही. तर राईट, तर मग कशा डिपेंड असतात ते तुम्हाला जेव्हा तुम्ही आमचे कोर्सेस अटेंड करता तेव्हा तुम्हाला जाऊन प्रेक्षांनो कळेल. सो माझं वैयक्तिक मत असं आहे की म्युच्युअल फंडामध्ये तुम्हाला ग्रोथ मिळत नाही, कारण तो मध्ये एजंट आहे, तो दलाल आहे, राईट? तो दलाल पहिला स्वतःचा फायदा बघतो, नंतर वाचला तर तुम्हाला काहीतरी मिळतं. सो म्युच्युअल फंडात करू नका. त्याचबरोबर सरांनी विषय काढला IPOचा, राईट? सो थोडक्यात सांगतो प्रेक्षांनो, IPO मध्ये पण गुंतवणूक करणं योग्य नाही आहे. त्याचं कारण सांगतो मी, कारण इंडियन स्टॉक मार्केट हे जे आहे सर, हे ऑपरेटेड मार्केट आहे. ऑपरेट लोक चालवतात आणि काय होतं की IPO किती चांगला असू दे, पण जर ऑपरेटरने ठरवलं की बाबा या मार्केटला वर घेऊन जायचं की नाही घ्यायचंय, तर त्यामुळे जोपर्यंत तो शेअर लिस्टिंग होत नाही तोपर्यंत आपल्याला टेक्निकली कळत नाही. आता आम्ही ते टेक्निकली लिगली आम्ही ते सर अॅनालाइज करतो, राईट? सो त्यामुळे माझ्या हिशोबाने एक सामान्य व्यक्तीने IPO मध्ये गुंतवणूक करणं म्हणजे ते काइंड ऑफ म्हणतात ना गॅम्बलिंग, जुगार केल्यासारखं आहे. सो माझ्या हिशोबाने IPO मध्ये गुंतवणूक करू नका. मग कुठे काय करायचं याचं योग्य मार्गदर्शन, योग्य दिशा हे आम्ही तुम्हाला नक्कीच प्रेक्षकांना दाखवतो. त्या दृष्टीने तुम्ही नक्कीच मार्केटमध्ये पुढे जाऊ शकता. आणि म्हणतात ना आणि आज सर लोकांना रिस्क वाटते, पण आमच्या थ्रू गेले तर ती रिस्क कशी मॅनेज करायची आणि रिस्क लोकांना वाटणारच नाही. आज मला बिलकुल आमचे करोडो रुपये इन्व्हेस्टेड आहेत, आम्हाला 1 रुपयाची रिस्क वाटत नाही का? कारण ते योग्य ज्ञान आहे. जेवढं जास्त नॉलेज तेवढी कमी रिस्क, राईट? तर त्यामुळे तुम्ही योग्य नॉलेज घ्या, नक्कीच तुम्ही चांगले पुढे जाऊ शकता. धन्यवाद शशांकजी. जाता जाता तुम्हाला एक कविता ऐकवतो प्रेक्षकांना. येस नक्की. कि लहरों से डरकर नौका पार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. मन का विश्वास रगों में साहस भरता है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना न कभी अखरता है. आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तर मित्रांनो, लवकरच आपण पुन्हा भेटूया डॉक्टर शशांकजी बरोबर. थँक्यू मच. धन्यवाद. थँक्यू.